मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत लेखक रिचर्ड कार्लसन यांच्या इंग्लिश पुस्तकाची समरी डोंट वरी मेक मनी स्पिरिच्युअल अँड प्रॅक्टिकल वेज टू क्रिएट अबंडन्स अँड मोअर फन इन युअर लाईफ. म्हणजेच काळजी करू नका, पैसे कमवा, आपल्या जीवनात समृद्धी आणि अधिक आनंद निर्माण करण्याचे आध्यात्मिक आणि व्यावहारिक मार्ग. यशस्वी लोक अनेक अर्थांनी वेगळे असतात. ते पुरुष, महिला, व्यवस्थापक, मनोरंजन करणारे किंवा कोणत्याही व्यवसायातून असू शकतात. त्यापैकी काही लोक उच्च शिक्षित असतात तर काही नसतात. पण यामध्ये एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे हे लोक पैशाबद्दल चिंता करत नाहीत. हे यशस्वी लोक आत्मविश्वासपूर्ण असतात. संवाद साधणे किंवा वाटाघाटी करणे यात कुशल असतात. स्मार्ट, समस्या सोडवणारे असण्याबरोबरच प्रतिभावान, सर्जनशील देखील असतात. हे लोक दूरदृष्टीचे विचार करतात. यशस्वी लोक त्यांच्या कामावर प्रेम करतात. ते तणाव घेत नाहीत तर आयुष्याचा आनंद घेतात. ही पुस्तक समरी तुम्हाला शिकवेल की तुम्हीही त्यांच्यातील एक होऊ शकता. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला चिंता करणे थांबवावे लागेल. तेव्हाच तुमच्या मनातील भीती आणि शंका दूर होतील. हेच तुम्हाला समस्या सोडवण्यासाठी, चांगले व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी आणि अधिक संधी आकर्षित करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. ही समरी तुम्हाला चिंता मिटवण्यासाठी आणि यशाच्या दिशेने जाण्यासाठी टिप्स देईल. तर चला सुरुवात करूया. पुस्तकाची समरी आहे डोंट वरी मेक मनी स्पिरिच्युअल अँड प्रॅक्टिकल वेज टू क्रिएट अबंडन्स अँड मोअर फन इन युअर लाईफ. लेखकाचे नाव आहे रिचर्ड कार्लसन. पहिल्या चॅप्टरचे नाव आहे द जर्नी ऑफ 1000 माइल्स बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप. म्हणजेच 1000 मैलांच्या प्रवासाची सुरुवात एक पाऊल उचलून होते. तुमचा प्रवास कितीही लांब असो, सुरुवात नेहमी पहिल्या पावलापासूनच होते आणि कोणत्याही गोष्टीला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला पहिले पाऊल उचलावेच लागेल. त्यानंतर प्रत्येक पाऊल तुम्हाला पुढच्या ध्येयाची आणखी जवळ घेऊन जाते. समजा तुम्ही काहीतरी नवीन सुरू करायचे ठरवले आहे, जसे की नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, पुस्तक लिहायचे आहे किंवा मुलांना जन्म देण्याचा विचार करत आहात. म्हणजेच काहीही, कोणतेही काम असो, सुरुवातीला ते अवघड आणि अशक्य वाटते. तुम्हाला वाटते की तुम्ही ते काम करू शकणार नाही किंवा अपयशी व्हाल वगैरे वगैरे. पण जर तुम्ही फक्त बसूनच विचार करत राहाल आणि काहीच करणार नाही तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट कठीण वाटेल. परंतु यशाचे रहस्य हे यापेक्षा खूप जास्त सिंपल आहे. तुम्ही सुरुवात तर करा, पहिले पाऊल तर उचला, त्यानंतर सर्व स्टेप्स तुम्ही आपोआप घेत राहाल. भविष्यात काय होईल यावर जास्त विचार करू नका आणि पाठीमागे वळूनही बघू नका. फक्त आजच्या घडीला लक्ष केंद्रित करा. जे तुमच्या समोर आहे त्यावर लक्ष द्या. एका वेळी एकच पाऊल उचला आणि जर तुम्ही हा रस्ता अनुसरला तर तुम्ही हे पाहून हैराण व्हाल की हळूहळू तुम्ही किती प्रगती केली आहे. जेव्हा रिचर्ड कार्लसनने आपला डॉक्टरेट पूर्ण केला तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना कार्ल जंग यांच्या कामाचा एक संपूर्ण सेट भेट दिला. यात एकूण 26 खंड होते. त्यांच्या मित्राने पहिल्या खंडावर एक नोट लिहिली होती की शिक्षण रातोरात साध्य होऊ शकत नाही. ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे जी लहान लहान टप्प्यामध्ये पूर्ण करावी लागते. जर तुम्ही पुढील 7 वर्ष दररोज 8 पृष्ठे वाचनाचे लक्ष ठेवले तर संपूर्ण सेट पूर्ण करू शकाल आणि कार्ल जंग यांच्यासारखे तज्ञ होऊ शकाल. म्हणूनच जे काही सुरू करायचे आहे ते आजपासून सुरू करा आणि आजवर लक्ष केंद्रित करा. रोज एक पाऊल पुढे टाका. हे नियम प्रत्येक गोष्टीवर लागू केले जाऊ शकते. निसंशय तुमचे उद्दिष्ट काहीही असले तरी. या गोष्टीला आपण इथे एका उदाहरणातून समजून घेऊ. जॉर्ज एक मिलेनियर आहे. आजपासून 40 वर्षापूर्वी त्याने आपल्या पत्नीबरोबर आपले पहिले सेव्हिंग अकाउंट उघडले होते. दोघांनी त्यात $10,000 जमा केले होते. जॉर्ज म्हणाला की जर त्यांनी तेव्हा आपली आर्थिक यात्रा सुरू केली नसती तर कदाचित आज ते या ठिकाणी पोहोचले नसते जिथे ते आज पोहोचले आहेत. त्यांच्या संपत्तीची यात्रा त्यावेळी सुरू झाली होती जेव्हा त्यांनी $10,000 सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
खूप लोक त्यांच्या भविष्यातील योजना सांगतात. ते म्हणतात की ते पुढे जाऊन एक पुस्तक लिहिणार आहेत किंवा सेव्हिंग अकाउंट उघडणार आहेत किंवा नवीन व्यवसाय सुरू करणार आहेत किंवा त्यांच्या एखाद्या वाईट सवयीला सोडणार आहेत. पण ते या योजनांना तेव्हापर्यंत टाळत राहतात जोपर्यंत योग्य वेळ येत नाही. पण तुम्हाला हे समजावे लागेल की तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती परफेक्ट वेळ कधीच येत नाही. आज सर्वात परफेक्ट वेळ आहे, म्हणून जे सुरू करायचे आहे ते आजपासूनच सुरुवात करा. तुमच्यासमोर कोणती अडचण येईल याची चिंता करू नका. तुमचे प्रत्येक पाऊल तुम्हाला पुढे जाण्याचा आत्मविश्वास देईल. जरी तुम्ही छोटे पाऊल घेतले तरी सुरुवात करा. सध्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित करा आणि पुढे चालत राहा, कारण एक ना एक दिवस तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत नक्कीच पोहोचणार. नेक्स्ट चॅप्टरचे नाव आहे गिव्ह गिव्ह गिव्ह, म्हणजेच मराठीमध्ये द्या द्या आणि फक्त द्या. जेव्हा तुम्ही कोणाला काही देत असता तेव्हा ते देणे आशीर्वादापेक्षा कमी नसते, तर तुम्ही स्वतःसाठीही आशीर्वाद आकर्षित करत असता. पैसा फिरतो आणि वाहत राहतो. जे लोक स्वार्थी असतात, प्रत्येक गोष्ट स्वतःपुरती मर्यादित ठेवतात, त्यांच्या पैशाचे सर्क्युलेशनही थांबते. असे करून तुम्ही एखाद्या पाईपाला स्वतःच बंद करता, ज्यामुळे पैसा पुन्हा तुमच्याकडे येऊ शकत नाही. पैशाचा प्रवाह सुरू करण्यासाठी तुम्हाला देण्याची सवय लावावी लागेल. त्यामुळे जे काही तुमच्याकडे आहे ते दुसऱ्यांशी शेअर करा. जो कोणताही माणूस तुम्हाला कोणत्याही प्रकारची सेवा देतो त्याला त्यासाठी खुल्या हाताने पैसे द्या. वेटर किंवा टॅक्सी ड्रायव्हरला एक्स्ट्रा टिप द्या. शक्य असल्यास एखाद्या चॅरिटी सेवेशी जोडून घ्या. लोकांना पुढे जाण्यास मदत करा. ज्यांना तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे त्यांच्या कामी या. जसे तुम्ही आज लोकांना मदत कराल तसे उद्या कोणीतरी तुमची मदत करेल. चॅरिटी आणि सोशल सर्व्हिस आपल्याला आशीर्वाद मिळवण्याची संधी देतात. त्यामुळे जितके शक्य असेल तितके लोकांच्या कामी या. हीच गोष्ट प्रेम, आनंद, सन्मान आणि यश यांनाही लागू होते. जितके द्याल तितकेच तुम्हाला परत मिळेल. घेणे आणि देणे हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर तुम्हाला तुमच्या जीवनात अधिक प्रेम आणि कोणतीही गोष्ट हवी असेल तर तुम्हाला तीच गोष्ट दुसऱ्यांना द्यावी लागेल, तेव्हाच ती तुम्हाला परत मिळेल. जास्त विचार करू नका. जे होईल ते चांगलेच होईल. या अखिल ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. जे तुम्ही द्याल तेच तुमच्याकडे परत येईल. नेक्स्ट चॅप्टरचे नाव आहे लर्न द मॅजिक ऑफ नॉन अटॅचमेंट. आपण अनेकदा अनासक्तीला भावनांच्या अभावाशी म्हणजे उदासीनतेशी समान समजण्याची चूक करतो, पण दोघांमध्ये खूप फरक आहे. उदासीनतेचा अर्थ असा होतो की तुम्हाला काहीच फरक पडत नाही, तुमच्यासाठी काहीही महत्त्वाचे नाही. तर अनासक्तीचा अर्थ सोडून देणे असा आहे. जेव्हा तुम्हाला अनासक्तीचा अर्थ समजेल तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न कराल. तुम्ही मेहनत कराल आणि लक्ष केंद्रित कराल, म्हणजेच यशस्वी होण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व कराल. पण जर तुम्ही अपयशी झालात तर तुम्ही म्हणाल की काही हरकत नाही, मी पुन्हा प्रयत्न करील, सर्व काही ठीक होईल. स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवणे आणि सर्व काही तुमच्या मनासारखे होईल असे विचार करणे तुम्हाला फक्त मानसिक ताण देईल आणि काही नाही. तुम्हाला खूप निराश वाटेल. अपयश आणि नकार ही जीवनाचा भाग आहेत आणि ही गोष्ट आपल्याला स्वीकारावीच लागेल. जे काही घडत आहे त्याला होऊ द्या. तुमचे काम फक्त मेहनत आणि लक्ष केंद्रित करणे आहे. बाकी सर्व वेळेवर सोडा. अनासक्तीची भावना तुम्हाला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवेल. त्यामुळे फक्त कामावर मेहनत करा आणि काही चुकीचे झाले तरी त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा. अटॅचमेंट फक्त एक भीती निर्माण करते की कदाचित हे होऊ नये, ते होऊ नये, कदाचित तुम्हाला रिजेक्ट होऊ नये, कदाचित तुम्ही फेल होऊ नये. म्हणजे तुमचे मन एक भीती निर्माण करते की तुमच्यासोबत काही चुकीचे होऊ नये, सगळं माझ्या प्लॅनप्रमाणे चालेल. हेच विचार तुमच्यामध्ये तणाव व ताण निर्माण करतात. जेव्हा की नॉन अटॅचमेंटचा दृष्टिकोन कोणत्याही जादूसारखा काम करतो. तुम्ही तुमचे काम तेव्हा अजून अधिक आनंदाने कराल जेव्हा तुमच्या मनात कोणताही तणाव नसेल आणि तुमचे संपूर्ण लक्ष फक्त तुमच्या कामावर असेल. तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे की परिणाम काहीही असो, तुम्हाला माहीत आहे की सर्व ठीक होईल.
नॉन अटॅचमेंटचा दृष्टिकोन तुम्हाला ट्रॅकवर राहण्यास मदत करेल, कारण तुमच्या मनात कुठेतरी हा आत्मविश्वास असेल की तुम्ही फेल जरी झालात तरी काही हरकत नाही, तुम्ही पुन्हा प्रयत्न कराल, तुमच्यात पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत असेल, तुम्ही त्या अनुभवातून काहीतरी शिकाल आणि पुढे जाल, कारण तुम्ही हे स्वीकारता की तुमच्या प्रयत्नात कुठेतरी कमी राहिली होती. जेव्हा तुम्ही सत्य स्थिती स्वीकाराल तेव्हा तुम्हाला कधीही निराशा आणि पश्चाताप वाटणार नाही. तुम्ही पूर्ण आत्मविश्वास आणि विश्वासाने पुढे जाल. मित्रांनो, नेक्स्ट चॅप्टरचे नाव आहे यू कॅन मेक एक्सक्युजेस, यू कॅन मेक मनी बट यू कांट डू बोथ. म्हणजेच तुम्ही कारणे देऊ शकता किंवा पैसे कमावू शकता, पण तुम्ही दोन्ही एकाच वेळी करू शकत नाही. आपल्याला वरील दिलेले उदाहरण ऐकायला कदाचित थोडे उद्धट वाटू शकेल, पण हे आपल्या समस्यापासून मुक्त होण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. याशिवाय हे आपल्यासाठी यश आणि आशीर्वाद मिळवण्याचे एक उपयुक्त साधन देखील ठरू शकते. तुम्हाला काय हवे आहे? पैसे कमावणे की कारणे देणे? निवड तुमची आहे. बहाणा हे आपल्या मनात बसलेल्या भीतीचे दुसरे रूप आहे. तुम्ही कदाचित असे म्हणाल की माझ्याकडे वेळ नाही, मला भीती वाटते की लोक काय म्हणतील, मला वाटत नाही की हे काम माझ्याकडून होईल, किंवा मला वाटत नाही की मी या गोष्टीसाठी तयार आहे. आणि हे सगळे बहाणेच तर आहेत. पण जर तुम्ही बहाणे करणे सोडले तर तुमचे मन एकदम स्पष्ट होईल आणि तुम्हाला पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळेल. याचा अर्थ असा नाही की यशस्वी लोकांना हे सगळे तोंड द्यावे लागत नाही. त्यांच्यासमोरही असेच चॅलेंजेस येतात आणि तेही इतरांप्रमाणेच निराश होतात. फरक एवढाच आहे की त्यांचा परिस्थिती हाताळण्याचा मार्ग वेगळा असतो. यशस्वी लोक आपल्या मनात असलेल्या भीती आणि समस्यांना आपल्या यशाचे आड येऊ देत नाहीत. जसे की सुजन जेफर्स यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे, भीती यशस्वी लोकांनाही वाटते, पण ते तरीही प्रयत्न करतात. जे लोक नेहमी बहाणे बनवतात ते कधीच आपली पूर्ण क्षमता वापरू शकत नाहीत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादा बहाणा मिळतो तेव्हा तो योग्य ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न करू लागतो. हे सगळं इतक्या लवकर घडतं की त्या व्यक्तीला हे सुद्धा कळत नाही की तो हे करतो आहे, म्हणजेच त्याने प्रयत्न करण्याआधीच हार मानली आहे. जर तुम्हाला बहाणे बनवण्यापासून सुटका करायची असेल तर पहिल्यांदा तुमच्या विचारात परिवर्तन करावं लागेल. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी बहाणा केलाच असेल. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणाले असेल की हे काम मी नंतर करेल, मी थकलो आहे, हे काम माझ्या आवाक्यातील नाही, किंवा मला भीती वाटत आहे इत्यादी. परंतु तुम्हाला आता हे ठरवावं लागेल की तुम्हाला बहाणे बनवायचे आहेत की बहाण्यांना तुमच्या जीवनातून हद्दपार करायचे आहे. बिकम लेस रिॲक्टिव्ह अँड मोर रिस्पॉन्सिव्ह. आपण आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात साधारणपणे दोन प्रकारचे दृष्टिकोन घेऊन चालतो. एक आहे रिॲक्टिव्ह आणि दुसरा म्हणजे रिस्पॉन्सिव्ह, म्हणजेच प्रतिक्रियात्मक व प्रतिसादात्मक. जेव्हा आपण रिॲक्टिव्ह मोडमध्ये असतो तेव्हा आपण दडपणाखाली येतो आणि आपल्याला तणाव जाणवू लागतो. आपण कुठल्याही गोष्टीला लगेच जज करू लागतो. आपल्या भावनांवर आपले नियंत्रण राहत नाही आणि आपण कोणत्याही गोष्टी वैयक्तिक घेऊ लागतो आणि अशातच चिडचिडेपणा व निराश होऊ लागते. रिॲक्टिव्ह माइंडसेटसोबत योग्य निर्णय घेणे खूप कठीण असते आणि अशातच बऱ्याचदा असे काही निर्णय घेऊ लागतो की ज्यामुळे नंतर आपल्याला पश्चाताप होऊ शकतो. अशा वेळी व्यक्ती कधी स्वतःसोबत बऱ्याचदा दुसऱ्या लोकांना पण अस्वस्थ करून टाकतो व नकारात्मक विचार करू लागतो. जेव्हा एखादी संधी आपल्याकडे चालून येते तेव्हा आपण एवढे व्यस्त असतो की त्या संधीला आपण ओळखू शकत नाही आणि संधी ओळखता आली तरी त्याकडे पाहून आपण एवढा संशय घेतो आणि त्यावर खूप टीका करतो आणि अशा पद्धतीने आपण आयुष्यातील सर्वोत्तम संधी गमावून बसतो. जेव्हा की आपण रिस्पॉन्सिव्ह मोडमध्ये असतो तेव्हा आपले मन रिलॅक्स आणि स्पष्ट असते. आपल्यासमोर चित्र असेल की आपल्याला काय करायचे आहे, मग आपण गोष्टी वैयक्तिकरित्या घेणे सोडून देऊ कारण आपली विचारशैली मोठी आणि विस्तृत होईल. शांत आणि समाधानी मनाने माणूस नेहमी सकारात्मक विचार करतो
आणि योग्य निर्णय घेऊ शकतो आणि आपण नवीन संधीसाठी तयार असतो आणि जे काही साध्य करतो ते विपुलतेने साध्य करतो. या दोन्ही मोड्सना समजल्यानंतर तुम्ही तपासू शकता की सध्या तुम्ही कोणत्या मोडमध्ये आहात आणि त्यानुसार तुमच्या भावना, तुमच्या वर्तनाचा अंदाज लावू शकता. आपण निरीक्षण कराल की जेव्हा आपण रिॲक्टिव्ह मोडमध्ये असतो तेव्हा आपण अनियंत्रित आणि चिडचिडे वाटत असतो, पण जेव्हा आपण आपल्या रिस्पॉन्सिव्ह मोडमध्ये असतो तेव्हा आपण जास्त समजदार आणि शांत राहतो. हा फरक जाणून घेणे तुमच्या जीवनाला कायमचे बदलून टाकेल. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही रिॲक्टिव्ह मोडमध्ये आहात तेव्हा तुम्ही स्वतःला सांगू शकता, अरे मी पुन्हा तीच चूक करत आहे, आणि या गोष्टीची जाणीव होताच तुम्ही लगेच रिॲक्टिव्ह मोडमधून बाहेर येऊन स्वतःला अधिक रिस्पॉन्सिव्ह स्थितीमध्ये आणाल. रिस्पॉन्सिव्ह मोड तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातो, कारण या मोडमध्ये तुमची मनोवृत्ती एकदम स्पष्ट आणि रिलॅक्स असते. तुम्ही कोणत्याही ड्रामाशिवाय तुमच्या प्रायोरिटी असलेल्या गोष्टीवर फोकस करू शकता. रिस्पॉन्सिव्ह स्थितीतील मन तुम्हाला अधिक आनंदी ठेवते आणि तुम्हाला अधिक संधी मिळवण्यात मदत करते. जितका जास्त वेळ तुम्ही रिस्पॉन्सिव्ह मोडमध्ये राहाल तितकेच तुमच्या यशस्वी होण्याचे शक्यता वाढतील. मित्रांनो, नेक्स्ट चॅप्टरचे नाव आहे वर्क ऑन नोविंग इन्स्टेड ऑफ बिलिव्हिंग, म्हणजेच विश्वास ठेवण्याऐवजी स्वतः जाणून घ्या व कार्य करा. मित्रांनो, तुमचे विश्वास म्हणजे ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता त्या सहसा इतरांमुळे प्रेरित होतात. ते तुमचे पालक असोत, मित्र असोत, सहकारी असोत, म्हणजेच कोणीही असू शकते ज्यांच्या बोलण्याने तुम्ही प्रभावित होऊ शकता. बऱ्याच वेळा आपण अशा गोष्टीवरही विश्वास ठेवू लागतो ज्यांचा आपण स्वतः अनुभव घेतलेला नसतो. तर आपण असे म्हणू शकतो की ज्यांना आपण ओळखतो किंवा जे आपले जवळचे लोक आहेत ते आपल्या विश्वास प्रणालीला बदलू शकतात. जसे की समजा तुमचे पालक तुम्हाला सांगतात की भविष्यकाळात यशस्वी व्हायचे असेल तर आधी एक स्थिर नोकरी शोधा. तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कॉलेजमध्ये तोच कोर्स घेतात ज्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळते. खरे तर माहिती असणे किंवा जाणून घेणे असे आपल्या आतून आवाज येतो. कोणीही त्यावर प्रभाव टाकू शकत नाही. तुम्ही स्वतः ते समजता. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही जाणून असता किंवा तुम्हाला त्याचे ज्ञान असते तेव्हा त्या गोष्टीबद्दल खात्रीशीर होता. तीच गोष्ट तुम्ही कदाचित दुसऱ्याला समजावून सांगू शकणार नाही, परंतु तुमच्यातून एक आवाज येतो जो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो आणि तुम्हाला त्या दिशेने नेतो जिथे तुम्हाला जायचे आहे. उदाहरणार्थ रिचर्ड कार्लसन यांना नेहमीच माहीत होतं की ते शिक्षक बनू इच्छितात. त्यांना माहिती होतं की त्यांच्या लेखनातून आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून त्यांचं ज्ञान शेअर करणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. पण त्यांच्यासाठी हे स्पष्ट करणं खूप कठीण होतं, कारण लहानपणी त्यांच्यात लेखनाची क्षमता नव्हती आणि त्यांना सार्वजनिक भाषणाची फार मोठी भीती वाटायची. रिचर्ड हायस्कूलमध्ये इंग्लिश विषयात फारच मुश्किलीने पास झाले होते आणि जेव्हा त्यांना एका समुदायासमोर भाषण द्यायचं होतं तेव्हा ते जवळजवळ बेशुद्ध पडायचेच राहिले होते. परंतु असे असूनही या सर्वांनंतर रिचर्ड यांनी त्यांच्या आतील आवाज ऐकला. त्यांच्या आतून मनातून पुन्हा पुन्हा तेच आवाज येत होते की ते शिक्षक होण्यासाठीच जन्मले आहेत. नक्कीच यामध्ये त्यांना अनेक वर्ष लागली, पण शेवटी ते फक्त एक शिक्षकच बनले नाहीत तर एक मोटिवेशनल स्पीकर आणि एक बेस्ट सेलिंग लेखक देखील बनले. रिचर्ड यांनी सिद्ध केलं की विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःहून जाणून घेतलेले ज्ञान किंवा माहिती किंवा समजूत अधिक शक्तिशाली असते. बऱ्याचदा तुम्हाला ते मनापासून माहीत असते की काही गोष्टी सत्य किंवा खऱ्या आहेत. त्यामध्ये तुमचे स्वप्न, तुमच्या अपेक्षा, तुमची बुद्धिमत्ता ज्यामध्ये तुम्ही वाढ करू इच्छिता किंवा तुम्हाला प्राप्त असलेले कौशल्य जे तुम्ही शेअर करू इच्छिता. परंतु अनेकदा आपण आपल्या श्रद्धेपोटी किंवा विश्वास पद्धतीमुळे मागे हटतो आणि आपल्याला ज्याचे ज्ञान असते ते आपल्यापुरते मर्यादित ठेवतो किंवा दाबून ठेवतो. आपली विश्वास प्रणाली आपल्यासाठी एक मर्यादा सेट करतात आणि आपल्याला असं वाटतं की आपण हे करू शकत नाही, हे माझ्यासाठी नाही किंवा यामध्ये मी यशस्वी होऊ शकणार नाही वगैरे वगैरे. परंतु चांगली बातमी ही आहे की आपण नेहमी बदलू शकतो आणि आपण या वस्तुस्थितीच्या आधारे निर्णय घेऊ शकतो.
आणि पुढे जाऊ शकतो की इतर लोक विश्वास ठेवायला सांगतात त्यापेक्षा तुम्हाला ज्याचे ज्ञान आहे ते जास्त महत्त्वाचे आहे. तुमचे यश तुमच्या हातात आहे. तुमच्या जीवनात काय घडायला हवे आणि काय नाही याचा निर्णय फक्त तुम्हीच करू शकता. पण याची सुरुवात तुमच्या आतील आवाजाला उत्तर देण्यापासूनच होते. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे? तुम्हाला काय आनंदित करते? तुमचे मन तुम्हाला काय सांगते? तुम्ही काय करू इच्छिता? हे काही असे प्रश्न आहेत ते तुम्हाला महानतेच्या दिशेने घेऊन जातात. अनेक लोक त्यांच्या छंदाला व्यवसायामध्ये परिवर्तित करतात, करिअर बदलतात किंवा साईड बिझनेस सुरू करतात किंवा त्यांच्या दृष्टिकोनात बदल करून त्यांच्या सध्याच्या नोकरीत खुश राहतात. म्हणजेच आपल्या दृष्टिकोनात बदल करून आपण आपल्या स्वप्नांना वास्तविकतेत परिवर्तित करू शकतो. बाकी सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाचे पालन कराल तेव्हा यशाचा मार्ग तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. आता आपण बघूया नेक्स्ट चॅप्टर, युअर सेल्फ दॅट लाईफ बिगिन्स नाव. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा विश्वास असतो की जे आपण काल होतो तेच आजही आहोत आणि हाच विश्वास आपल्याला आपल्या जुन्या सवयींनी, जुन्या चुकांनी आणि मर्यादांनी बांधून ठेवतो. आपल्याला असं वाटतं की इतिहासाची पुनरावृत्ती होते, म्हणून जर आपण भूतकाळात अपयशी झालो होतो तर भविष्यातही यशस्वी होणार नाही. पण हे किती विसंगत आहे, नाही का? तुम्ही प्रयत्न करण्यापूर्वीच हार मानली, जेव्हा तुम्हाला आज आणि आत्ताच यशाच्या दिशेने पाऊल उचलायला पाहिजे होते. जे घडले ते विसरून आपल्याला नवी सुरुवात करायला हवी. विश्वास बाळगा, तुमच्यामध्ये तुमचे ध्येय साध्य करण्याची अमर्यादित क्षमता आहे. तुम्हाला त्या महान क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून एकच गोष्ट थांबवते आणि ती म्हणजे तुमच्या भूतकाळात अडकून राहणे. तुम्ही तुमच्या भूतकाळाला विसरून पुढे जाऊ शकत नाही. म्हणून सर्वात अगोदर तुमच्या जुन्या सवयी, चुका आणि तुम्हाला मर्यादित करणाऱ्या विश्वासापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या गळ्यात अडकलेल्या जड साखळ दंडासारखे आहे, ज्यांना फेकण्यामध्येच भले आहे. म्हणून आज आणि आत्ताच तुमच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करा. असा विचार करा की तुम्ही समुद्राच्या मध्यभागी एका बोटीवर स्वार आहात आणि तुम्ही ही बोट पूर्वेकडे नेऊ इच्छिता. तुमची बोट समुद्राच्या पाण्याला चिरत चिरत पुढे जात आहे. तेव्हा मागून एक लाट उठते. ही तीच लाट आहे जी तुम्ही मागे सोडून आलेले आहात. ही लाट उठते आणि पाण्यात पडून शांत होते. पण ही लाट तुमची बोट ढकलते का? नाही, कारण त्यात कोणतीही ताकद नाही. बोटला पुढे नेणारी गोष्ट म्हणजे तिचे इंजिन आणि तुम्ही त्या इंजिनला नियंत्रित करता. अगदी बरोबर, या बोटीप्रमाणेच तुम्हाला तुमच्या सध्याच्या ऊर्जेची गरज आहे, जी अत्यंत शक्तिशाली आहे आणि तुमच्यात पुढे जाण्याची क्षमता आहे. परंतु अनेक लोकांना त्यांची वर्तमान ऊर्जा कशी वापरायची हे माहीत नसते आणि ते त्यांच्या भूतकाळाला आधार बनवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. पण तुमचा भूतकाळ तुम्हाला काहीच कामाचा नाही. त्याच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच आहे की तुमचा भूतकाळ विसरून वर्तमानात जगण्याची सवय लावा. तुमचे सर्व पश्चाताप आणि वाईट सवयी मागे सोडा. तेव्हाच तुमचे जीवन वर्तमान क्षणांची एक मालिका बनेल जी तुम्ही एकामागून एक अनुभवू शकाल. म्हणून स्वतःला वर्तमान काळाच्या हवाली करा आणि वर्तमानातील ऊर्जेच्या जोरावर तुमचे भविष्य शोधा. ओपन माइंडेड लोकांसाठी जे काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न पाहतात, इंटरनेट आणि सोशल मीडिया एका आशीर्वादापेक्षा कमी नाही. ज्यांनी अनेक आर्थिक संधीचा मार्ग खुला केला आहे, अशा अनेक ऑनलाईन व्यवसायांनी अनेक सामान्य लोकांना करोडपती बनवले आहे. यापैकी काही व्यवसाय खूपच इंटरेस्टिंग आणि फ्लेक्झिबल प्रकारचे आहेत, जिथे तुम्हाला आठवड्यात काही तासच काम करावे लागते आणि पैसे मिळवायला सुरुवात होते. पण तुम्हाला एकच गोष्ट थांबवते आणि ती म्हणजे तुमची भीती आणि तुमची चिंता. आता तुम्ही म्हणाल की तुमच्याकडे वेळ नाही आणि लोक काय म्हणतील. पण आठवा, या पुस्तकाचं शीर्षक काय आहे? डोंट वरी, मेक मनी. जर तुम्ही तुमच्या मनात बसलेल्या सर्व भीतींना दूर करू शकता तर कितीतरी व्यवसाय आहेत जे तुम्ही घरी बसून करू शकता. तुम्ही घरी बसून ब्लॉगर बनू शकता, तुमचा यूट्यूब चॅनल सुरू करू शकता आणि अशा कामासाठी दिवसात फक्त काही तासांची गरज असते. तुम्हाला तुमचे करिअर बदलण्याची
नोकरी सोडण्याची किंवा मोठा आर्थिक धोका घेण्याची गरज नाही. फक्त आधी थोडं रिसर्च करा आणि ओपन माइंडने सुरुवात करा. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या व्यवसायासाठी दररोज 1 तास राखून ठेवा, जेणेकरून कोणीतरी तुम्हाला डिस्टर्ब करू शकणार नाही. पण हे लक्षात ठेवा की तुम्हाला सातत्य ठेवावे लागेल. म्हणजेच एकदा सुरुवात केली की मध्येच सोडू नका. काय करायचे काय नाही याचा विचार करू नका आणि कोणी काय म्हणेल याचीही चिंता करू नका. तुम्हाला रोज 1 तास तरी देणे आवश्यक आहे. जर तुमचा एखादा छंद असेल ज्यासाठी तुम्ही दिवसाचा 1 तास देता, तर विश्वास ठेवा 2 वर्षाच्या आत तुम्ही तुमचे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करू शकाल. आणि हे अशक्य काम नाही, पण त्या अगोदर पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे तुमच्या आयुष्यातून चिंता काढून टाका. विश्वास ठेवा, तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याची ताकद ठेवता जिथपर्यंत तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला घेऊन जाऊ शकते. नेक्स्ट चॅप्टर आहे स्पेंड मोस्ट ऑफ युअर टाइम ऑन द क्रिटिकल इंच ऑफ युअर प्रोजेक्ट. सर्वात मोठी चूक जे लोक आपल्या यशस्वी होण्याच्या प्रवासादरम्यान करतात ते म्हणजे त्यांच्या व्यवसायाच्या चुकीच्या भागावर लक्ष केंद्रित करणे. लोक अनेकदा निरुपयोगी गोष्टीवर खूप जास्त ऊर्जा आणि वेळ वाया घालवतात. अनेक लोक निराश होतात आणि तक्रार करतात की त्यांच्याकडे डील तपासण्यासाठी, ऑफर देण्यासाठी किंवा निर्णय घेणाऱ्याशी बोलण्यासाठी वेळ नाही वगैरे वगैरे. पण ते कसे तरी वेळ काढून आपली ईमेल ऑर्गनाईज करतील किंवा आपले डेस्क साफ करतील, काही सामाजिक कॉल करतील आणि वीकेंड प्लॅन करण्यासाठीही वेळ काढतील. आपल्याला आपल्या व्यवसायाच्या महत्त्वाच्या भागावर लक्ष केंद्रित करायचे आहे, जे काहीही असू शकते, जसे की कॅश फ्लो जनरेट करणे, एखादा रिपोर्ट पूर्ण करणे, एखादी तांत्रिक समस्या सोडवणे किंवा एखादे भाषण तयार करणे. आपण स्वतःला विचारा की माझ्यासाठी आत्ता सर्वात महत्त्वाचे काम काय आहे. याचे उत्तर सहसा पुढील सोयीचे किंवा सोपे काम असते. जेव्हा आपण एखादे निरुपयोगी काम सुरू करता तेव्हा ते पूर्ण होत नाही, उलट अजून आपण दुसऱ्या निरुपयोगी कामात अडकून जातो. एके दिवशी रिचर्ड कार्लसन एका फिटनेस जिममध्ये गेले. तेथे त्यांनी पाहिले की जिममध्ये 2 प्रकारचे लोक येतात. एक म्हणजे ते जे नियमितपणे व्यायाम करतात. पहिले एका मशीनवर वर्कआउट करतील, नंतर दुसऱ्या मशीनवर जातात. म्हणजे अर्ध्या तासाच्या आत ते आपले संपूर्ण वर्कआउट पूर्ण करून आणि शॉवर घेऊन जिममधून बाहेर पडतात. हे लोक तंदुरुस्त आणि सक्रिय असतात. म्हणजे हे एक ध्येय ठेवतात की मला इतके तास वर्कआउट करायचे आहे आणि इतके वजन कमी करायचे आहे, आणि त्यांनी जे ध्येय ठरवले आहे ते साध्यही करतात. आता आपण दुसऱ्या प्रकारच्या लोकांबद्दल बोलूया, जे जिममध्ये कोणत्याही कारणाशिवाय इकडे तिकडे फिरत असतात. पहिल्यांदा ते आपल्या जिम फ्रेंडला भेटतील, नंतर कपडे बदलण्यात 15 ते 20 मिनिटे घालवतील, नंतर जिममध्ये इकडे तिकडे फिरत असताना सर्व मशीन आणि इक्विपमेंट चेक करतील किंवा आपल्या मोबाईलवर सेल्फी काढतील किंवा स्टीम बाथ घ्यायला जातील. म्हणजे असे लोक जिममध्ये वर्कआउट सोडून बाकी सगळं काही करतील. रिचर्डने असेच एका व्यक्तीला फोनवर आपल्या पत्नीशी बोलताना ऐकले. तो बोलत होता, हनी, मला समजत नाही की मी रोज जिमला येतोय पण वजन कमी होत नाहीये. रिचर्ड त्या व्यक्तीला रोज पाहायचे. तो कधीच वर्कआउट करत नव्हता. ना त्याने कधी बारबेल ट्राय केली, ना कधी कोणतेही इक्विपमेंट उचलले. म्हणजे तो जिमला तर येत होता, परंतु सर्वात महत्त्वाचा भाग चुकवायचा, जो म्हणजे एक्सरसाइज करणे. आपल्याला कदाचित लक्षातही येणार नाही, परंतु आपल्यापैकी अनेक जण पैसे कमावण्याच्या किंवा व्यवसाय करण्याच्या बाबतीत हीच चूक पुन्हा करतात. आपण कदाचित दररोज कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेलो असतो, परंतु आपण असे काही महत्त्वाचे करत नसतो ज्याचा प्रभाव आपल्या यशावर पडेल. यशस्वी लोक दिवसाचे फक्त काही तास काम करतात, परंतु त्यांचे काम खूप प्रभावी असते. ते सर्वात महत्त्वाच्या कामाला प्राधान्य देतात आणि बाकीच्या गोष्टी आपोआप होऊन जातात. म्हणून आजपासून निरुपयोगी गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता फक्त त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा ज्या खरोखर महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला कोणत्या कामातून जास्त उत्पन्न मिळत आहे? हे काम तुम्ही प्रभावीपणे कसे पूर्ण करू शकाल याचा विचार करा की या कामामुळे तुम्हाला किती पैसा आणि समाधान मिळू शकते. मित्रांनो, नेक्स्ट चॅप्टर आहे बी विलिंग टू चेंज. एक जुनी म्हण आहे की जर तुम्ही तेच करत राहिलात
जे आजपर्यंत करत आलात तर तुम्हाला तेच मिळेल जे आजपर्यंत मिळत आलं आहे. म्हणजेच जर तुम्हाला आयुष्यात सकारात्मक गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला त्या गोष्टी करण्याची पद्धत बदलावी लागेल. मग बघा, तुम्हाला अचानक आशीर्वाद मिळायला सुरुवात होईल. सगळ्यात आधी ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्यातील आनंद आव्हानं पेलण्याचा प्रयत्न करता ती पद्धत तुम्हाला बदलावी लागेल. खूप लोक स्वतःला बदलू इच्छित नाहीत. जरी त्यांची कोणतीही पद्धत काम करत नसेल, त्यांना बदलण्याची भीती वाटते आणि तेव्हा ते काही असे कारण देतात, मी तर नेहमीसाठी असेच करत आलो आहे, मी ह्याच प्रकारचा माणूस आहे, किंवा मी हे बऱ्याच काळापासून करत आहे, तर मग आता काय चुकीचे आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की हे सगळे बहाणे तुम्हाला खूप वाईट स्थितीमध्ये आणतात. लक्षात ठेवा, जर तुम्ही तेच करत राहिलात जे नेहमी करत आलात तर तुम्हाला तेच मिळेल जे नेहमी मिळत आलं आहे. कदाचित तुम्ही त्या लोकांपैकी असाल जे कुटुंब आणि मित्रांची मदत घेण्यात संकोच करतात. कदाचित तुम्ही तशा प्रकारचे माणूस नसाल आणि तुम्हाला याचा अभिमानही असेल. परंतु अनेक वेळा असे होते की यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत आवश्यक असते. परंतु जर तुम्ही हट्टाने हेच करत राहिलात की मी असे करू शकत नाही, तर कदाचित तुम्ही एखादी मोठी संधी गमावू शकता. काहीतरी नवीन आणि वेगळे करून पाहिल्यास तुम्हाला यश मिळू शकते. तुमच्या जिद्दी स्वभावाबद्दल विचार करा. यामुळे तुम्हाला काही फायदा झाला आहे का? तुम्ही त्या सवयी बदलण्यास तयार आहेत का, ज्या तुम्हाला यश आणि आनंद मिळवण्यापासून रोखत आहेत? आपण नेहमीच लोकांना ऐकतो की खुल्या विचारसरणीचे व्हा, परंतु आपल्यापैकी फारच कमी लोक खरोखर याचे पालन करतात. बहुतांश लोक जुन्या आणि निष्फळ पद्धतीमध्ये अडकून राहतात. पण जर तुमच्यात बदलाची हिंमत असेल तर तुम्हाला वेगळे आणि चांगले परिणाम नक्कीच मिळतील. तुम्ही हे पाहून आश्चर्यचकित व्हाल की तुम्ही काय साध्य करू शकत नाही. यानंतरचा चॅप्टर आहे मेंटेन वेल्थ कॉन्शियसनेस. संपत्तीबद्दल जाणीवपूर्वक जागरूक राहण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पैशाची काही चिंता नाही आणि तुमच्याकडे भरपूर पैसा असल्याबद्दल जागरूक असणे. या मानसिकतेने जगणारे लोक जाणतात की पैसा कमवणे त्यांच्या डाव्या हाताचा खेळ आहे. ते असे काहीतरी करतात ज्यामुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट होते आणि ते अधिक संपत्ती निर्माण करू शकतात आणि त्यांना पैशाबाबत कोणतीही चिंता राहत नाही. निरुपयोगी चिंता आणि काळजी आपल्याला मुक्त आणि आनंदी जीवन जगण्यापासून रोखतात. पण आपल्याला या भीतीच्या साखळीला तोडावे लागेल. एकदा तुम्ही तुमच्या भीतीवर मात केली तर तुम्हाला जीवनात एक अर्थपूर्ण आणि विपुल अनुभव मिळेल. आपण ज्यावर लक्ष केंद्रित करतो ते वाढत जात राहते. पण जर दिवसरात्र चिंता करत राहिलात तर ते तुमच्या सर्जनशीलतेला अडथळा आणेल आणि तुम्ही जिथे आहात तिथेच राहाल. पण जर तुम्ही पैशाबाबत चिंता केली नाहीत तर पैसा तुमच्याकडे आपोआप येतो. तुमची वेल्थ कॉन्शियसनेस तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक पद्धती निर्माण करू शकते. तुमच्या मनाला पैसे कमवण्याचे नवनवीन आणि रोमांचक संधी मिळतील. तुम्हाला ती म्हण तर आठवतच असेल की डोंट पुट द कार्ट बिफोर हॉर्स. मराठीमध्ये घोड्याच्या पुढे गाडी लावू नका. जर आपण हा नियम इथे लागू केला तर याचा अर्थ असा होतो की तुमची वेल्थ कॉन्शियसनेस सर्वात आधी यायला पाहिजे. तुम्ही असे म्हणू शकत नाही की जेव्हा मी श्रीमंत होईल तेव्हा मला पैशाची जास्त चिंता राहणार नाही. पण हे विचार चुकीचे आहेत. तुम्ही पैशाची फिकीर करणे सोडून द्या. ब्रह्मांडावर आणि तुमच्या क्षमतावर विश्वास ठेवा. तुमच्या कार्यावर लक्ष केंद्रित करत राहा जोपर्यंत तुम्ही ते साध्य करत नाही. एकदा तुम्ही तुमची वेल्थ कॉन्शियसनेस मजबूत केली तर यश तुमच्या मुठीत येईल. मित्रांनो, नेक्स्ट चॅप्टर आहे लाफ ॲट युअर मिस्टेक्स. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की जितके तुम्ही तुमच्या चुका आठवून लाज वाटून घेत राहता तितक्याच त्या चुका पुन्हा पुन्हा घडतात आणि जितके तुम्ही तुमच्या समस्याबद्दल विचार करता तितक्याच त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. तुमचे विचार तुमच्या वागणुकीत प्रतिबिंबित होतात. म्हणूनच जेव्हा तुमच्या मनात चुका आणि समस्या असतात तेव्हा तुमचे लक्षही चुकीच्या दिशेने जाते आणि तुम्ही वारंवार तीच चूक करत राहता. तुमची मानसिक ऊर्जा एक शक्तिशाली साधन आहे आणि ती योग्य किंवा अयोग्य दोन्ही प्रकारे वापरली जाऊ शकते.
जर तुम्ही तुमची एनर्जी फक्त प्रॉब्लेमवर केंद्रित करत असाल तर तुम्हाला तेच दिसेल आणि क्रिएटही होईल. जर तुमची एनर्जी सोल्युशनवर केंद्रित करत असाल तर तुम्ही जास्त क्रिएटिव्ह, प्रोडक्टिव्ह आणि स्मार्ट बनाल. तुमच्या मनात नवीन आणि चांगल्या आयडियाज येतील आणि तुमचा ॲटिट्यूड एखाद्या विनरसारखा असेल. जर तुम्ही तुमच्या चुका हसत स्वीकारायला शिकाल तर तुम्ही आपोआप रिलॅक्स राहायला शिकाल. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सिरियस नाही किंवा तुम्हाला काही काळजी नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या चुकापासून शिकत आहात आणि पुढे अजून समस्या निर्माण करणार नाही. तुम्ही समजाल की चॅलेंज फेस करताना एक स्पष्ट मन आणि खेळीमेळीची विनोदबुद्धीची भावना असणे किती गरजेचे आहे. प्रत्येक चूक तुम्हाला काहीतरी शिकवून जाते. जगात प्रत्येक समस्येचे साधन आहे. जेव्हा तुम्ही गोष्टींना खूप गंभीरपणे घ्यायला लागता तेव्हा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे ब्लॉक होतो आणि तुम्हाला साधे उपायही दिसत नाहीत. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही एखादी चूक केली तर निराश होण्याऐवजी त्यावर हसावे आणि तुम्हाला सोल्युशन सापडेल. जीवनात अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याचा विचार करून चिंतित आणि दुःखी व्हायला पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, आपण आता पुस्तकाच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आलेलो आहोत. ते म्हणजे पुस्तकाचे कन्क्लुजन म्हणजे सारांश. थोडक्यात काय तर तुमच्या सर्व चिंता दूर करून संपत्ती, आनंद आणि यश जीवनात आणण्यासाठी 12 टिप्स जाणून घ्या. सर्वप्रथम तुमच्या जीवनात पहिले पाऊल उचलणे किती महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही तणावाशिवाय तुमचे पहिले पाऊल उचला. तुमचे ध्येय काहीही असो, सुरुवात नेहमी पहिल्या स्टेपनेच होते. तुमच्या वर्तमानावर फोकस करा आणि एकामागून एक पाऊल उचलत पुढे न्या. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही शिकले की देण्यामध्ये किती ताकद आहे. जर तुम्हाला जास्त पैसा, प्रेम आणि आनंद हवा असेल तर तुम्हाला त्याच गोष्टी देण्यास तयार असावे लागेल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर तुमचा आनंद शेअर करायला शिका आणि मग पहा तुमच्या आनंदात कशी वाढ होते. कारण आपण जे काही दुसऱ्यांना देतो तेच आपल्याकडे परत येते. म्हणून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला नॉन अटॅचमेंटबद्दलची महत्त्वाची जाणीव झाली. खूप मेहनत करा, तुमची पूर्ण ताकद लावा आणि मग जे होईल ते होईल. जरी अपयशी झालात तरी काय झालं, किमान तुम्ही प्रयत्न तरी केला. तुमच्या चुका सुधारून पुन्हा प्रयत्न करण्यास काही हरकत नाही. चौथ्या स्टेपमध्ये तुम्हाला समजले की तुमच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण म्हणजे तुमची कारणे म्हणजे बहाणे आहेत जी तुम्हाला पैसा कमावण्यापासून आणि यश मिळवण्यापासून रोखत आहेत. बहाणे बनवणे सोपे आहे, पण जोपर्यंत तुम्ही वास्तविकतेपासून पळत राहाल तोपर्यंत यश तुमच्यापासून दूरच राहील. 5व्या चॅप्टरमध्ये तुम्हाला लक्षात आले की आपल्याला रिॲक्टिव्ह ऐवजी रिस्पॉन्सिव्ह मोडमध्ये बनले पाहिजे. जेव्हा तुम्ही विनाकारण त्रासदायक आणि चिडचिडे होता तेव्हा त्यामागे रिॲक्टिव्ह मोडचा हात असतो, ज्याला तुमचा स्वीकार करायचा आहे आणि त्वरित त्या मोडमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या रिस्पॉन्सिव्ह मोडमध्ये या. मग बघा तुम्ही कसे अगदी शांत आणि आरामदायी अनुभव मिळेल. 6व्यामध्ये तुम्ही जे जाणता त्यावर विश्वास ठेवायला शिकलात. तुमचा आतला आवाज तुम्हाला नेहमी योग्य दिशेने मार्गदर्शन करेल. तुम्ही काय बनवू इच्छिता याचे उत्तर फक्त तुमच्या मनाचा आवाजच देऊ शकतो. तुमच्यात काहीतरी खास असेल जे तुम्हाला इतरांपेक्षा चांगले बनवते. अशी कोणतीही गोष्ट नाही जगात जी तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवू शकेल. 7व्यामध्ये तुम्ही शिकलात की एक नवीन सुरुवात आज आणि आत्तापासूनच होते. जर तुम्ही काल आळशी होता तर आज चांगले होऊ शकता. स्वतःला सुधारून तुमची उत्तम आवृत्ती बनवू शकाल. 8व्या चॅप्टरमध्ये तुम्ही 1 तासाच्या सोल्युशनबद्दल जाणून घेतले. तुमच्या व्यवसाय किंवा नोकरीसाठी दररोज 1 तास समर्पित करावा लागेल आणि या दरम्यान तुम्हाला कोणतीही गोष्ट डिस्टर्ब करू नये, कारण हे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. जर तुम्ही यात सातत्य ठेवले तर काहीच वर्षात तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता. 9व्या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकलात की जीवनात ओपन माइंडेड असणे किती आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक बदलासाठी तयार राहू शकता.
आणि स्वतःला त्यानुसार बदलू शकता. जर तुम्ही नेहमी तेच करत राहिलात तर तुम्हाला तेच परिणाम मिळतील. त्यामुळे जर तुम्हाला आशीर्वाद हवा असेल तर आधी तुमच्या आराम क्षेत्रातून बाहेर या. 10व्यामध्ये तुम्ही क्रिटिकल इंचबद्दल समजून घेतले. याचा अर्थ असा आहे की फक्त त्या कामावर लक्ष केंद्रित करा जे तुम्हाला पुढे नेतात. ईमेल किंवा इतर गोष्टीवर तुमचा वेळ वाया घालवू नका. तुमचे लक्ष फक्त त्या कामावर असावे जे उत्पन्न निर्माण करतात. 11व्यामध्ये वेल्थ कॉन्शियसनेसबद्दल जाणून घेतले. याचा अर्थ असा की पैशाच्या बाबतीत कधीही तणाव घेऊ नका. जर मनात कोणताही तणाव नसेल तर तुम्ही जास्त कमावण्यावर फोकस करू शकता. फक्त आपले काम करत राहा. पैसा स्वतः चालून तुमच्याकडे येईल. शेवटी आपल्याला शिकायला मिळाले की आपल्याला आपल्या चुका जास्त गंभीरतेने घ्यायच्या नाहीत. समस्येवर जास्त फोकस केल्याने समस्या सुटणार नाही. आपले मन नेहमी शांत ठेवा. मनसोक्त हसा. एक स्पष्ट आणि आनंदी मन जास्त चांगले समाधान देऊ शकते. आता जेव्हा तुम्ही या सर्व टिप्सबद्दल माहीत करून घेतले आहे तर तुम्ही काय निवडाल? चिंता, परेशानी किंवा एक आनंदी आणि शांत मन? फक्त आपल्या कामावर फोकस करा आणि ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. तुमच्या सर्व गरजा आपोआप पूर्ण होतील. प्रोडक्टिव्ह बना आणि स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा. जितका कमी वेळ तुम्ही तणावात घालवाल तितका जास्त वेळ तुम्हाला पैसे कमावण्यासाठी मिळेल. तर आजपासूनच भरपूर पैसे कमवायला सुरुवात करा आणि मजा करा. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, तुम्हाला ही ऑडिओ बुक समरी कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक आणि शेअर करा. ऑडिओ बुक समरी ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. यानंतर घेऊन येत आहे एक नवीन बुक समरी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नवीन पुस्तके वाचा आणि आनंदी राहा.